गुड इव्हिनिंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण बायसिंग मेथड ऑफ ट्रान्झिस्टर बघितलं. त्याच्यामध्ये पहिलं बघितलं फिक्स बायस, नंतर बघितलं कलेक्टर बेस बायस, त्याला बोलतात सेल्फ बायस. नंतर थर्ड वन बघूयात आणि त्याचे ड्रॉबॅक्स वगैरे बघितले. नंतर थर्ड वन बघूया आता इमिटर फीडबॅक बायस. ओके, तर इमिटर फीडबॅक बायसची डायग्राम बघा. फिगर 2.13B दिलेली आहे. याच्यामध्ये काय VCC दिलेला आहे. VCC कलेक्टरला RC थ्रू कनेक्ट केलेला आहे. नंतर जो इमिटर टर्मिनल आहे तिथं लावले रेजिस्टर RE रेजिस्टर लावून काय केलं, त्याला ग्राउंड केलेलं आहे. आणि नंतर काय केलं, जो VCC आहे VCC म्हणजे कशाला बेसला कनेक्ट केलेला आहे, कशा थ्रू, RB रेजिस्टर थ्रू. ओके, आणि इथं जो आउटपुट घेतलेला असतो ते आउटपुट घेतलेला आहे कलेक्टरच्या अक्रॉस नॉर्मली घेतात, तर इथं इमिटरच्या अक्रॉस घेतलेला आहे आउटपुट REच्या अक्रॉस. ओके, म्हणून याला काय बोलतात, इमिटर फीडबॅक बायस. तर बघूयात आता याच्यामध्ये इमिटर फीडबॅक बायसमध्ये काय आहे. ॲज शोन इन फिगर 2.13B, emitter resistor RE is introduced to develop the voltage across it to control base current. तर जे फिगरमध्ये आपण बघितलं, जे इमिटर रेजिस्टर वापरले एक्स्ट्रा RE, तो काय करतो, तो इज इंट्रोड्यूस टू डेव्हलप व्होल्टेज अक्रॉस, म्हणजे REच्या अक्रॉस काय व्होल्टेज डेव्हलप करतो, कशासाठी, बेस करंट कंट्रोल करण्यासाठी. ओके, वेन टेम्परेचर इन्क्रीजेस होतं, वेन टेम्परेचर इन्क्रीजेस कलेक्टर करंट ॲज वेल ॲज द इमिटर करंट इन्क्रीजेस, विच इन्क्रीजेस द इमिटर व्होल्टेज VE and thus VBE, that is base to emitter potential difference decreases. As VBE decreases, the base current gets reduced as well as collector current. Thus, the voltage across emitter resistor RE is used to get negative feedback. This circuit is known as emitter feedback bias. ओके, तर याच्यामध्ये कसं घेतलं जातं, तर ह्या बायसिंगमध्ये ती RE जो आहे इमिटर रेजिस्टर, तो काय करतो, व्होल्टेज डेव्हलप करतो त्याच्या अक्रॉस, कशासाठी, बेस करंट कंट्रोल करण्यासाठी. आता बघा, जेव्हा सर्किटचं टेम्परेचर वाढतं तेव्हा कलेक्टर करंट आणि इमिटर करंट वाढतं, आणि इमिटर करंट वाढलं की जो इमिटर व्होल्टेज आहे VE, तो पण काय होतो, वाढतो. आणि इमिटर व्होल्टेज वाढला की VB काय होतं, तर व्होल्टेज जर याच्या अक्रॉसचं वाढलं इमिटरच्या अक्रॉस, तर इमिटर टू बेस, म्हणजे बेस टू इमिटर व्होल्टेज आहे तो पोटेन्शियल जो डिफरन्स आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. इथला REच्या अक्रॉसचा व्होल्टेज वाढला म्हणजे तिथला काय होतो, VBच्या अक्रॉसचा व्होल्टेज डिक्रीज होतो. आणि तो जर डिक्रीज झाला की बेस जो करंट आहे तो काय होतो, रिड्यूस होतो. आणि बेस करंट जर रिड्यूस झाला तर कलेक्टर करंट पण काय होतं, रिड्यूस होतं, कारण IC = बीटा AB. मग तेच जो व्होल्टेज आणि जो व्होल्टेज अक्रॉस इमिटर रेजिस्टर RE आहे तो काय करतो, तो निगेटिव्ह फीडबॅक जनरेशनचं काम करतो. म्हणजे त्याच्यासाठी निगेटिव्ह फीडबॅक जनरेट करण्यासाठी वापरला जातो. म्हणून त्या सर्किटला काय बोलतात, इमिटर फीडबॅक बायस. ओके, काय बोलतात, इमिटर फीडबॅक बायस. तर त्याच्यासाठी ते रेजिस्टर वापरलेलं आहे आणि त्याचं आउटपुट घेतलं जात नाही. आउटपुट हे कलेक्टरच्या अक्रॉसच घेतलं जातं. ओके, नंतर याचा ड्रॉबॅक बघूया आपण. इन दिस मेथड व्हॅल्यू ऑफ RE मस्ट बी हाय और व्हॅल्यू ऑफ RB मस्ट बी लो टू गेट दिस स्टॅबिलायझेशन. तर ह्या मेथडमध्ये काय केलं जातं, जी इमिटर रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे ती हाय ठेवली जाते, आणि जे बेस बायस रेजिस्टरची जी व्हॅल्यू आहे ती लो ठेवावी लागते स्टॅबिलायझेशन सर्किटचं ठेवण्यासाठी. ओके,
but if RE is made large, more voltage drop takes place across RE. जर RE जर जास्त व्हॅल्यू ठेवलं तर जास्त काय होतं, त्याच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप आहे तो जास्त डेव्हलप होतो, राईट. दॅट रिक्वायर्स लार्ज VCC. मग त्याच्यामुळं काय होतं, जे VCC आहे का आता REला जास्त जास्त व्हॅल्यू असलं की जास्त व्होल्टेज ड्रॉप होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला जो VCC आहे तो लार्ज अमाऊंट ऑफ रिक्वायर आहे. म्हणजे काय, अँड इफ द बेस रेजिस्टर इज मेड लो then the high current flows, therefore the separate power supply is required for the base, which is not practically possible. जर असं केलं आपण इमिटर फीडबॅक बायस जर वापरलं तर आपल्याला लार्ज VCC लागतं आणि VCC जर लार्ज लागला आणि बेस जो रेजिस्टर आहे तो बेस रेजिस्टर कमी आहे आणि बेस रेजिस्टरची व्हॅल्यू कमी असल्यामुळं त्याच्यातून हाय करंट फ्लो होतो आणि हाय जर करंट फ्लो झाला तर ते बेसमधून जास्त करंट फ्लो होण्याची शक्यता असते. मग त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट पॉवर सप्लाय लागतं, कशाला, बेसला बायसिंग करण्यासाठी. आणि हे असं प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. क्लिअर. आणि हे प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं याच्यामध्ये. काय तर बेसला आपण सेपरेट पॉवर सप्लाय लावू शकत नाही, कशामध्ये, इमिटर फीडबॅक बायसमध्ये. ओके, क्लिअर. नंतर बघूयात आता चौथी मेथड 4, व्होल्टेज डिवायडर बायस, दॅट इज स्टॅबिलाइज्ड बायस बोलतात त्याला. तर व्होल्टेज डिवायडर बायसला स्टॅबिलाइज्ड बायस बोलतात. ते बघू काय होतं. दिस मेथड इज most popular in amplifier circuit because stabilization of Q point and temperature effect both are controlled. तर ही जी मेथड आहे त्याच्यामध्ये काय आहे, ही मोस्ट पॉप्युलर आहे स्टॅबिलाइज मेथड व्होल्टेज डिवायडर बायसची. का तर याच्यामध्ये जे क्यू पॉईंट आहे तो स्टॅबिलायझेशन क्यू पॉईंटचं ठेवलं जातं आणि त्याचबरोबर जे टेम्परेचर इफेक्ट आहे हे पण कंट्रोल केलं जातं स्टॅबिलाइज बायस वापरून. ओके. नंतर हिअर R1 अँड R2 आर यूज टू गेट बेस बायसिंग व्होल्टेज डिवायडर टाईप सर्किट. तर याच्यामध्ये सर्किटमध्ये काय, R1 आणि R2 दोन रेजिस्टर वापरले जातात बेस बायसिंगसाठी आणि ते काय डेव्हलप करतात, व्होल्टेज डिवायडर टाईपचं सर्किट डेव्हलप करतात. ओके. सिमिलरली अ कॅपॅसिटर अक्रॉस CE is shown in figure 2.14a. तर याच्यानंतर आपण काय, त्याच्या अक्रॉस एक कॅपॅसिटर वापरलेला असतो, त्याला CE कॅपॅसिटर बोलतात. सिन्स R1 R2 फ्रॉम अ व्होल्टेज डिवायडर फ्रॉम VCC इट इज कॉल्ड ॲज अ व्होल्टेज डिवायडर बायस. मग याच्यानंतर काय होतं, R1 आणि R2 काय करतं, हे व्होल्टेज डिवाइड करतं कुठून, VCCचं. म्हणून याला काय बोलतात, व्होल्टेज डिवायडर बायस बोलतात. याच्या अगोदर आपण काय करूया, जी डायग्राम आहे त्याचं डिस्क्रिप्शन बघून घेऊ. व्होल्टेज डिवायडर बायसमध्ये बघा काय केलेलं आहे, VCC कनेक्ट केलेलं आहे. VCC कनेक्ट केल्यानंतर कलेक्टर म्हणजे RC थ्रू कलेक्टरला एक टर्मिनल म्हणजे कलेक्टर टर्मिनलला लावलेलं आहे. क्लिअर. ते झाल्यानंतर काय केलेलं आहे, नंतर तोच VCC कशाला, R1 आणि R2 हे दोन रेजिस्टर लावले, त्याला काय व्होल्टेज डिवायडर बायसनुसार हे केलेलं आहे. R1 आणि R2 लावलं आणि त्याचा जो R1 आणि R2चा जो मिडल पॉईंट आहे ते कनेक्ट केलेला आहे बेसला. आणि इकडून लेफ्ट हँड साईडला इथं जो रेजिस्टर लावला आहे तो लावला आहे CC, म्हणजे त्याला बोलतात कपलिंग कॅपॅसिटर. नंतर कपलिंग कॅपॅसिटर लावून इनपुटला Vin व्होल्टेज दिलेला आहे आणि याचा जो इमिटर आहे तो इमिटर टर्मिनलला काय लावलेला आहे, RE म्हणजे गेन वाढवण्यासाठी तो लागतो, राईट. नंतर RE लावलेला आहे हाय व्हॅल्यूचा आणि त्याच्यात अक्रॉस काय CE कॅपॅसिटर लावलेला आहे आणि ते ग्राउंड केलेलं आहे इमिटर, राईट. म्हणजे REच्या अक्रॉस कॅपॅसिटर लावून काय ग्राउंड केलेलं आहे आणि नंतर इमिटरचे सगळे काय केलं, ग्राउंड केलेलं आहे आणि कलेक्टर
आणि आउटपुटच्या मध्ये काय लावलेलं आहे, सी सी म्हणजे कपलिंग कॅपॅसिटर लावलेला आहे आणि कलेक्टरच्या अक्रॉस आपण आउटपुट व्होल्टेज घेतो. ओके, असं कनेक्शन आहे. तर बघूया याच्यामध्ये काय होतं. तर हां, तर इथं बघा, व्हेन टेम्परेचर इन्क्रीजेस कलेक्टर करंट इन्क्रीजेस. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं तर कलेक्टर करंट काय होतं, इन्क्रीज होतं. सिन्स द आय सी इज इक्वल टू आय सी इज इक्वल टू आई इमिटर करंट इज ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे काय होतं, अप्रॉक्सिमेटली आय सी इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली आई होतं ना. म्हणजे जर कलेक्टर करंट वाढला तर इमिटर करंट पण वाढतो. आणि नंतर काय होतं, दिस आय ई ऑल्सो फ्लोज थ्रू आर ई. मग तो जो हाय करंट आहे आय ई तो आर ई थ्रू फ्लो होतो. इट इन्क्रीजेस द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस आर ई. ते काय करतं, व्होल्टेज जास्त करंट आई फ्लो झाल्यामुळं तर आर ईच्या अक्रॉस जास्त व्होल्टेज ड्रॉप डेव्हलप करतं. दॅट इज आई आर ई एवढं. नंतर काय होतं, बट व्ही बी इज इक्वल टू व्ही बी मायनस व्ही. म्हणजेच काय, मग व्ही बी काय, व्ही बी इज इक्वल टू व्ही बी मायनस व्ही. देअर फोर व्ही बी ई गेट रिड्यूस. मग काय होतं, जर व्ही जर वाढला तर व्ही बी काय होतं, रिड्यूस होतं. राईट. व्ही बी जर रिड्यूस झालं, दिस लोअर्स द बेस करंट. मग काय होतं, व्ही बी जर लोअर झालं तर बेस करंट काय होतं, लो होतं. आणि बेस करंट लो झालं तर काय होतं बघा, दस द इन्क्रीज इन अनवॉन्टेड करंट इज कॉम्पेन्सेटेड. मग त्याच्यामुळं काय होतं, तर इन्क्रीज जो करंट आहे अनवॉन्टेड करंट तो इन्क्रीज होतो सर्किटमध्ये. दिस सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन इज शोन इन द फिगर 2.14b. हे जी सिक्वेन्स आहे फिगरची म्हणजे ह्या ऑपरेशनची ते आपण फिगर बीमध्ये बघूयात. तर पहिलं बघा, पॉईंट एला काय होतं, अगोदर काय इन्क्रीजवर टेम्परेचर जर इन्क्रीज झाला, राईट, टेम्परेचर इन्क्रीज झालं की आय सी इन्क्रीज झाला, आय सी इन्क्रीज झाला की आय ई इन्क्रीज होतो. आणि आय ई जर इन्क्रीज झाला तर काय इन्क्रीज होतो, आई आर ई. राईट. आई आर ई जर इन्क्रीज झाला की मग काय डिक्रीज होतो, व्ही बी डिक्रीज होतो. कारण व्ही बीचा फॉर्म्युला काय, व्ही बी मायनस व्ही सी, सॉरी व्ही बी मायनस व्ही. राईट. आणि तो डिक्रीज झाला की जो आय बी आहे तो आय बी डिक्रीज होतो. आणि आय बी डिक्रीज झाला की पुन्हा जो आय सी आहे, कारण आय सी इज इक्वल टू बीटा आय बी, तो डिक्रीज होतो. अशी स्टेप आहे. नंतर सिमिलरली टू अवॉइड ए सी फीडबॅक अ इमिटर बायपास कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस आर ई. मग जर तुम्हाला हे असं ए सी फीडबॅक जर आपल्याला अवॉइड करायचं असेल, अनवॉन्टेड करंट ए सीमुळे येणारं ते जर अवॉइड करायचं असेल, त्याच्यासाठी काय लावावं लागतं, तर आर ईच्या अक्रॉस एक बायपास कॅपॅसिटर लावावा लागतो. ए सी व्होल्टेज म्हणजे काय, सिमिलरली टू अवॉइड ए सी फीडबॅक अ इमिटर बायपास कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस आर ई टू बायपास ए सी व्होल्टेज. हेन्स सी ई इज नोन ॲज इमिटर बायपास कॅपॅसिटर. मग काय होतं, हे अनवॉन्टेड करंट जर वाढलं, कशामुळं, ए सीमुळं वाढतं. आणि मग ते काय करतं, ते अवॉइड जर करायचं असेल तर बायपास कॅपॅसिटर आर ईच्या अक्रॉस लावलेलं असतं. मग तो आर ईच्या अक्रॉस कॅपॅसिटर जो आहे तो काय करून टाकतो, जो ए सी सिग्नल आहे तो ग्राउंड करून टाकतो, बायपास करून टाकतो. आणि सी ईला काय बोलतात मग, इमिटर बायपास कॅपॅसिटर. इफ देर इज नो सी ई इट वूड प्रोड्यूस ए सी व्होल्टेज अँड रिड्यूस व्होल्टेज गेन. मग याच्यामुळं काय होतं, जर आपण सी ई नाही लावला म्हणजे कॅपॅसिटर बायपास इमिटर बायपास कॅपॅसिटर नाही लावला तर काय होतं, तर ते ए सी व्होल्टेज प्रोड्यूस करतं. आणि ते मग काय, त्याच्यामुळं काय होतं, ते जे व्होल्टेज गेन आहे तो व्होल्टेज गेन रिड्यूस होतो नाही लावला तर. ओके, क्लिअर. तर याच्यामध्ये काही कोणाला काही क्युरी आहे का. व्होल्टेज डिवायडर बायस, हे व्होल्टेज डिवायडर बायस वापरलं जातं सर्किटमध्ये. जर सर्किटचं गेन वाढवायचं असेल तर सी ई
सी ई कॅपॅसिटर जो आहे तो आर ईच्या अक्रॉस लावावा लागतो व्होल्टेज गेन वाढवायचा असेल तर. ओके, नंतर बघूया आता एक्झाम्पल याच्यामध्ये. इन व्होल्टेज डिवायडर बायस इफ R1 इज इक्वल टू 12 किलो ओहम, R2 इज इक्वल टू 4 किलो ओहम, RC इज इक्वल टू 1 किलो ओहम, RE इज इक्वल टू 2 किलो ओहम and VCC is equal to 18 volt. Find A the coordinates of load line, find B the coordinates of Q points and draw the load line विथ क्यू पॉईंट. तर आता हे काय करायचं, आपल्याला बरेच कोऑर्डिनेट्स काढायचे लोड लाईनचे, क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे, नंतर लोड लाईन ड्रॉ करायची क्यू पॉईंटची. ओके, तर बघूया आता पहिलं द कोऑर्डिनेट्स ऑफ लोड लाईन. लोड लाईनचे कोऑर्डिनेट्स ए पॉईंटला काय, एला बघूया 0 व्होल्ट आणि व्ही सी सी डिवायडेड बाय, आता 2 रेजिस्टर आहे तिथं, राईट. कोणते, तो आहे आर सी प्लस आर ई मिली ॲम्पियर. मग 0 व्होल्ट ते असणार आहे 18 आणि नंतर हे काय आर सी आणि आर ई 1 + 2K दॅट इज 3K. मग काय कोऑर्डिनेट्स येणार 0 अँड 6 मिली ॲम्पियर येतं. नंतर पॉईंट बी व्ही सी सी मायनस व्ही सी सी 0 मिली ॲम्पियर. व्ही सी सी काय 18 व्होल्ट आणि 0 मिली ॲम्पियर. मग एचे कोऑर्डिनेट्स काय पॉईंट 0 अँड 6 मिली ॲम्पियर आणि बीचं काय 18 व्होल्ट अँड 0. ओके, ते झाल्यानंतर आता सेकंड पॉईंट, टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू पॉईंट. क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बघायचे. त्याच्यासाठी पहिला फॉर्म्युला व्ही बी इज इक्वल टू व्होल्टेज, म्हणजे बेसच्या अक्रॉस जर व्होल्टेज काढायचं असेल तर व्ही बी इज इक्वल टू R2 डिवायडेड बाय R1 + R2 इंटू व्ही सी सी. मग ते किती आहे 4K इंटू 18 डिवायडेड बाय 16K. R1 R2 किती आहे, R1 आहे 12 आणि R2 आहे 16, दॅट इज 16 4. मग 16K झाल्यानंतर त्याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर इज इक्वल टू येतं 4.5 व्होल्ट, राईट. नंतर सेकंड आहे व्ही ई. व्ही काय येतं, व्हीचा फॉर्म्युला आहे व्ही इज इक्वल टू व्ही बी मायनस व्ही बी ई असं येतं. मग अज्युमिंग द सिलिकॉन ट्रान्झिस्टर आपल्याला अज्युम करायचे. नंतर मग ते व्ही बी का किती दिलेलं आहे आपल्याला, व्ही बी दिलेलं आहे कॅल्क्युलेशन. आता कॅल्क्युलेट करून 4.5 व्होल्ट, 4.5 व्होल्ट मायनस 0.7 म्हणजे सिलिकॉनसाठी. मग काय येईल व्ही येतं 3.8 व्होल्ट. ते झाल्यानंतर नेक्स्ट वन काढायचं आय ई. आईचा फॉर्म्युला आहे व्ही डिवायडेड बाय आर ई. मग काय 3.8 डिवायडेड बाय 2K इज इक्वल टू 1.9 मिली ॲम्पियर येतं. आणि नंतर 4मध्ये काय आय ई इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू आय सी, म्हणजे निग्लेक्टिंग ते आय बी निग्लेक्ट करायचं कारण तो निग्लिजिबल येतो. मग आय सी काय येतं इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1.9 मिली ॲम्पियर. ओके, आणि लोड लाईन तर ड्रॉ केली आपण. मग लोड लाईन ड्रॉ केल्यानंतर बघा त्याचे वाय ॲक्सिसवरचे कोऑर्डिनेट 0 आणि 6 मिली ॲम्पियर, एक्स ॲक्सिसवर कोऑर्डिनेट 18 अँड 0. ते झाल्यानंतर आता क्यू पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला बघायचे. तर याच्यामध्ये बघा नेक्स्ट व्ही सी ई इज इक्वल टू व्ही सी सी मायनस आय सी इन ब्रॅकेट आर सी प्लस आर ई. ते झाल्यानंतर 18 मायनस 1.9 इंटू 10⁻³ इंटू 3 इंटू 10⁻+3. ते दोघं हे कॅल्क्युलेशन केलं सगळ्यांचं, राईट. ते झाल्यानंतर आपल्याला काय येतं की आपल्याला काय मिळतं मग इज इक्वल टू 18 मायनस 5.7 इज इक्वल टू 12.3 व्ही. मग व्ही सी मिळतं आपल्याला 12.3 व्होल्ट. ओके, आणि मग याच्यावरून कन्क्लुजन काय मिळतं, क्यू पॉईंट इज इन बिटवीन सॅच्युरेशन अँड कट ऑफ बट लोकेटेड टुवर्ड्स कट ऑफ. तर याच्यावरून काय होतं, असे कोऑर्डिनेट दिल्यामुळं की आपला क्यू पॉईंट काय आहे तो किती, म्हणजे आय सी तिथं किती येतं, आय सी येतं 1.9 मिली ॲम्पियर आणि व्ही सी येतं 12.3 मिली ॲम्पियर. पण हे काय तर जे क्यू पॉईंट आहे तो सेंटरला येत नसून तो थोडंसं याच्याजवळ आहे, म्हणजे कट ऑफ जो पॉईंट आहे त्याच्याजवळ गेलेला आहे, लोकेट झालेला आहे.
ओके. नंतर याच्यानंतर बघू फॉर व्होल्टेज डिवायडर बायस सर्किट. व्होल्टेज डिवायडर बायस सर्किटमध्ये आता जे आहे ते आपण बघूया. द कोऑर्डिनेट्स ऑफ लोड लाईन्स आर. व्होल्टेज डिवायडर बायससाठी कोऑर्डिनेट्स कसे असतात बघूया. आर ए 0 म्हणजे ए पॉईंटला काय 0 कॉमा व्ही सी सी डिवायडेड बाय आर सी प्लस आर ई अँड बी in bracket VCC minus 0, right? Nanta the coordinates of Q point can be calculated from the given circuit value. The equations are VB is equal to R2 divided by R1 plus R2 into VCC. Number second, VE is equal to VB minus VBE, that is VBE is equal to 0.7 volt for silicon and 0.3 volt for germanium, and therefore IE is equal to VE divided by RE. Next formula, IC is approximately equal to IE neglecting IB, and next one VC is equal to VCC minus IC in bracket RC plus RE. तर याच्यासाठी व्होल्टेज डिवायडर बायस सर्किटचे कोऑर्डिनेट्स वगैरे काढण्यासाठी आज एवढे फॉर्म्युले रिक्वायर्ड आहेत. ओके. याच्यामध्ये कोणाला काही क्युरी आहे का? जर कोणाला काही क्युरी असेल तर बिंदास विचारू शकता. ओके. आपण स्टॉप करूया.